नमस्कार युट्यूब फॅमिली. नवरा की बायको, घटस्फोटानंतर राहत्या घरावर ताबा कुणाचा? तर यासंबंधी कायद्यातील तरतुदी आपण आजच्या या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा. सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला. दाक्षिणात्य सिनेमाचा मेगास्टार थलापती विजय सध्या पत्नी संगीता सोबत घटस्फोट आणि त्रिशा कृष्णन सोबतच्या प्रेमसंबंधामुळे चर्चेत आहे. अभिनेता आणि तमिळगावेत्री कजगम टीव्हीचे प्रमुख थलपती विजयची पत्नी संगीताने घटस्फोटासाठी अर्ज केला असून घटस्फोटाची प्रक्रिया सुरू केल्यानंतर काही दिवसांनी संगीता सोनालिंगम यांनी चंगलपट्टू येथील जिल्हा न्यायालयात निवासी हक्कांचे तात्पुरते संरक्षण मिळावे यासाठी नवीन याचिका दाखल केली. घटस्फोटाचा खटला विचाराधीन असताना निलांकरा येथील जोडप्याच्या वैवाहिक निवासस्थानी राहण्याची परवानगी देण्याची विजयच्या पत्नीने विनंती न्यायालयाला केली. पती पत्नी घटस्फोट घेत असताना कायद्याने पत्नीला पोटगी देणे बंधनकारक असते, तर काही प्रकरणांमध्ये पोटगी म्हणून मालमत्तेची देखील आवश्यकता असू शकते. पण याबद्दल काही स्थापित नियम आहेत. अशा परिस्थितीत अनेकदा लोकांच्या मनात प्रश्न उद्भवतो की घटस्फोटानंतर पत्नीला हक्काने कोणती मालमत्ता मिळू शकते आणि पत्नी कोणत्या मालमत्तेवर दावा करू शकत नाही. विजयच्या पत्नीचा दावा काय आहे? तर कोर्टात दाखल केलेल्या शपथपत्रात संगीताने विजयशी लग्न 26 वर्षे टिकले आणि या काळात सामाजिक व आर्थिक स्थितीत सुसंगत जीवनशैली राखली असे म्हटले. कुटुंबातील भूमिकेचे वर्णन करताना विजयच्या पत्नीने पूर्णवेळ गृहिणी म्हणून घर सांभाळण्यास आणि कुटुंबाला आधार देण्यासाठी स्वतःला समर्पित केल्याचे म्हटले. तसेच त्यांची 2 मुले 25 वर्षीय जेसन संजय आता 25 वर्षाचा असून आणि 20 वर्षीय दिव्या साशा यांचे संगोपन केले आणि त्याचबरोबर विजयच्या वैयक्तिक आणि घरगुती गरजा देखील पूर्ण केल्याचेही अधोरेखित केले. अशा परिस्थितीत विजयची पत्नी संगीताच्या मागणीनुसार पत्नी घटस्फोटानंतर सामान्यतः फक्त तेव्हाच वैवाहिक घर ठेवू शकते जेव्हा संयुक्त मालकीचे किंवा शेअर्ड हाऊसहोल्ड असेल, नावावर असेल किंवा न्यायालयाने समझोत्याचा भाग म्हणून किंवा संरक्षण आदेशानुसार उदाहरणार्थ घरगुती हिंसाचार कायदा राहण्याचा अधिकार दिला असेल तरच. पत्नीला पतीच्या स्वतःच्या अधिग्रहित मालमत्तेवर स्वयंचलित अधिकार नाही. पोटगीचा भाग म्हणून देखभाल किंवा राहण्याचा दावा करू शकते. घटस्फोटानंतर पत्नीचे घरावरील अधिकार काय असतात? तर पती पत्नीचा घटस्फोट झाला तर पत्नी कायदेशीररित्या वारसा हक्कात सामील नसल्यास पतीच्या वडिलोपार्जित मालमत्तेवर दावा करू शकत नाही. म्हणजे जोपर्यंत पती जिवंत आहे तोपर्यंत पत्नीला वारसा हक्काने मिळालेल्या मालमत्तेवर कोणताही अधिकार नाही. याशिवाय पतीने स्वतःच्या कमाईने मालमत्ता खरेदी केली असेल तर त्यावरही पत्नीला त्या मालमत्तेवर कोणताही अधिकार असल्याचा दावा करू शकत नाही. पत्नी घटस्फोटानंतर पतीने मिळवलेल्या कोणत्याही मालमत्तेवर दावा करू शकत नाही. त्याचवेळी पत्नीला पतीच्या पालकांच्या म्हणजे सासरच्या लोकांच्या किंवा पतीच्या इतर कोणत्याही नातेवाईकांच्या मालमत्तेवर कोणताही अधिकार सांगू शकत नाही. घटस्फोटानंतर पत्नी अशा कोणत्याही मालमत्तेवर दावा करू शकत नाही. लग्नानंतर पत्नीला कायदेशीररित्या कोणतीही मालमत्ता भेट म्हणून मिळाली नसेल तर घटस्फोटानंतर त्या मालमत्तेवर दावा करू शकत नाही.